नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं। तर सगळ्यात महत्त्वाची अपडेट म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी ई-KYC चालू आहे, अनेक लाडक्या बहिणी रात्रोरात जागत आहेत, सकाळी जागत आहेत, परंतु ई-KYC होत नाही आहे। आणि त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काही लाडक्या ज्या बहिणी अशा आहेत की त्यांचे पती किंवा त्यांचे वडील हयात नाही आहेत, मग अशा वेळी ई-KYC कधी करायची, सर्व्हर जाम आहे, ट्रॅफिक जाम आहे, OTP येतोय परंतु वेबसाईटवरती ई-KYC होत नाही। मग अशाच लाडक्या बहिणींसाठी महिला बाल विकास मंडळ आहे तर यांच्यामार्फत दखल घेण्यात आलेली आहे। मंत्री आदिताई तटकरे यांनी स्वतः त्यांचं जे ट्विटरचं अधिकृत पेज आहे तर यावरती ही घोषणा केलेली आहे। त्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींची ई-KYC संदर्भात ज्या काय अडचणी होत्या, ज्या काय समस्या होत्या, जे काय प्रॉब्लेम येत होते ते आता दूर होणार आहेत। आपल्या स्क्रीनमध्ये आपल्या स्क्रीनच्या समोर तुम्ही ही अपडेट पाहू शकता। तर याच्यामध्ये मंत्री आदिताई तटकरे यांनी सांगितलेलं आहे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-KYC सुरू झालेली आहे, परंतु ही ई-KYC करताना लाडक्या बहिणींना अनेक अडचणींना किंवा अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे, अनेक प्रॉब्लेम निर्माण होत आहेत। ही बाब महिला बाल विकास मंडळ आहे तर यांच्यापर्यंत लक्षात आलेली आहे। शासन याच्या पातळीवरती कार्यरत असणार आहे आणि लवकरच टेक्निकल मदत घेऊन जे तंत्रज्ञ आहेत किंवा जे स्पेशालिस्ट आहेत तर यांच्या मदतीने ही ई-KYC ची प्रोसेस अधिक चांगली आणि सुलभ कशी होईल याकडे प्रयत्न केले जाणार आहेत आणि लवकरच ही वेबसाईट प्रॉपर सुरू होईल आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना ॲट ए टाइम अनेक लाडक्या बहिणींना ॲट ए टाइम ही ई-KYC करता येणार आहे। आणि याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींचा आधार OTP सबमिट होत नाही आहे, त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींचे वडील किंवा पती हयात नसतील अशा सर्वच लाडक्या बहिणींना जे आवश्यक ऑप्शन आहेत ते देखील उपलब्ध करून दिले जाणार आहेत। तर अशा प्रकारे आत्ताची ही आनंदाची बातमी सर्व लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींची जी ई-KYC बाकी आहे त्या लाडक्या बहिणींना प्रतीक्षा करायची आहे। लवकरच 2 ते 3 दिवसांमध्ये ही वेबसाईट सुरू होईल, प्रॉपर रन होईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला ही ई-KYC करायची आहे। सध्या तुर्तास ई-KYC करू नका, 2 ते 3 दिवस प्रतीक्षा करा। या संदर्भात अपडेट आल्यानंतर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे। तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही महत्त्वाची अपडेट आहे। तर सध्या सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी येणार याची देखील उत्कंठा लागलेली आहे, परंतु अजून तसा शासनाचा GR देखील आले नाही आहे आणि मंत्री आदिताई तटकरे यांनी आज जी घोषणा केली ती फक्त ई-KYC संदर्भात केलेली आहे। त्यामुळे अपेक्षित धरूया येत्या काही दिवसांमध्ये या संदर्भातली घोषणा होईल। घोषणा झाल्यानंतर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे। तर याचबरोबर ही महत्त्वाची अपडेट संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।